सानू, काय चाललंय तुझं? मी कालपासून फोन ट्राय करतोय तुला, उचलत का नाहीयेस, बोलत का नाहीयेस तू माझ्याशी? इंद्राणी, माझ्यावर ओरडू नकोस. तुला परिस्थिती कशी कळत नाहीये? त्या छोट्याशा खोलीत आई अण्णा सोबत आई सारखे माझ्या डोळ्यासमोर असतात. त्यांच्यासमोर फोन कसा उचलणार आहे? आणि कुणाला थोडा जरी संशय आला तर काय होईल कळतंय का तुला? सानू, आवाज का असा येतोय तुझा? तब्येत ठीक नाही का तुझी? हो, ते काल अचानक चक्कर आली होती. चक्कर? आता चक्कर कशी काय आली? दवाखान्यात मी एकटीच गेले होते ना. किती घाबरले होते माहिती तुला? तू तर काय आला नाहीस. तू आला असतास तर डॉक्टरने ऑपरेशन तरी केलं असतं. सानू, आता प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हालाच दोषी ठरवणार आहे? चूक माझी एकट्याची होती का? कोणाला दोषी ठरवू? मला अडकून तू तिकडे घरात आरामात बसला आणि जीव कुणाचा गुदमरतोय? माझा ना. हे बघ, ऐक, तू शांत हो. हे बघ, भांडत बसण्यापेक्षा ना या प्रॉब्लेम मधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू आपण. काय करणार आहे आपण? अबॉर्शन नाही केलं आणि घरी कळलं तर काय होईल कळतंय तुला? ऐक, तू घरातून बाहेर पड. मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतो. करूयात आपण अबॉर्शन आणि तो विषय एकदाचा संपून टाकू. ठीक आहे? ठीक आहे. सानू रडत रडत कुणाशी बोलतीये? काय झालं असेल हिला? घरच्यांचं काय म्हणत होती? हॅलो दादा, तुम्हाला कामासाठी माणूस पाहिजे होता ना? आता गरज नाहीये आम्हाला, सॉरी. ठीक आहे. नमस्कार दादा, तुमची पेपरात बातमी वाचलेली, ती जागा भरली काय? दुसरी जागा काय अवेलेबल नाहीच आहे? ठीक आहे दादा. श्रावणी, आता फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत. म्हणजे नाईलाजाने का होईना, पण तुला माझ्याशीच लग्न करायला लागणार आहे. श्रावणी, तू फक्त आणि फक्त माझी होणार. आणि त्या शुभंकरला विसरून जा. असं काय ठेवलंय त्याच्यात? आत्ता तो रस्त्यावर वणवण फिरत असेल नोकरीसाठी, पण त्याला हे माहित नाहीये मी आधीच व्यवस्था लावून ठेवली त्याची. त्याला कोणीच कुठलीच नोकरी देणार नाही. कार्यक्रमच फिक्स केलाय तसा. सानू, कुठं निघालेस? ते कॉलेजला चालली आई. थांब. कॉलेजला? अगं तू सकाळी तर म्हणाले की तुझा कॉलेजाचा वर्ग काय दुपारी काहीतरी सुरू होणार आहे म्हणून. मग एवढ्या घाईत कशाला चालली आहे? सरांनी एक्स्ट्रा लेक्चर ठेवलं. काहीतरी महत्वाचं शिकवणार आहे. मी जाते आई कॉलेजला.
सानू, तुझ्या उलट्या अजून बी थांबल्या नाहीत? काल तर सरकारी दवाखान्यात जाऊन गोळ्या आणल्या ना हो? गोळ्या खाल्ल्या नाहीत का? अजून बी त्रास कसं काय होतोय? नाही आई, डॉक्टर बोलले होते की थोडा वेळ लागेल बरं व्हायला. मी कॉलेजमध्ये गेल्यावर घेते गोळी. मी आत्ता जाते आई. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. ही श्रावणी आपल्या बापाच्या इतकी जवळ यायला नको होती. इथं तर समजच उलट घडायला लागलंय. पण काही हरकत नाही. श्रावणी, तुला जेवढ्या उड्या मारायच्या तेवढ्या उड्या मारून घे. तुझ्या पुढच्या आयुष्यात तुला असे काही हादरे बसणार आहेत की हा तुझा बाप सुद्धा तुला त्या नरकातून वाचवू शकणार नाही. बघच तू. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. बा श्रावणी सारी पोट फुटेल माझं. आणखी किती खाऊ घालणारस? बाबा नाही, शेवटचे एकाच प्लीज प्लीज. सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे. बस बाबा, श्रावणी, जगातल्या ना प्रत्येक बापाची इच्छा असते ग. त्याच्या लहान मुलीला कडेवर घ्यावं, तिला जीव कवच्या गोष्टी सांगत स्वतःच्या हाताने भरवावं, तिचं ते बरबटलेलं निरागस तोंड स्वतःच्या हाताने पुसावं. पण मी काहीच नाही करू शकलो ग. नशिबाचा खेळ बघ ना. तुझे ते लाड, तुझे गोड हट्ट मी कधीच नाही पुरवू शकलो. त्यामुळे तुला सुद्धा वाटत असेल ना, तर बाबांच्या कुशीत शिरावं, त्यांच्या कुशीत शांत सुरक्षित झोपावं. पण नाही करू शकलो मी. मूर्ख होतो मी. सतत सतत दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षा मी तुला देत राहिलो ग. आता नाही. आता जेव्हा तुला मुलं होतील ना, तेव्हा आजोबा बनून मला त्यांना आणि तुला दोघांनी भरवायचं. बाबा, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही माझे लाड आत्ताही करू शकता, मला आत्ताही भरवू शकता.